मित्रो, नांदेड जिल्ह्यातील साहित्यिक प्रश्नमंजुषा भाग 1 यामध्ये आपण काही साहित्यिकांच्या साहित्य कृतीच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारणार आहोत किंवा अन्य 1-2 प्रश्न विचारणार आहोत. तर याला मी पर्याय देणार नाही, तर तुम्हाला ते शोधायचे आहेत. तुम्हाला हे इंटरनेटवर हे सापडतात सगळे. तर काश्मीर एक शापित नंदनवन हा ग्रंथ कुणाचा? कधी मी साहित्यकृतीचं नाव सांगेल, तुम्ही लेखकाचं नाव सांगायचं आहे, आणि कधी लेखकाचं नाव सांगेल त्याच्या साहित्यकृतीचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. तर कावड ही कादंबरी कुण्या साहित्यिकानं लिहिलेली आहे? त्यानंतर वाटा पळवाटा हे नाटक कुणी लिहिलेलं आहे? त्याचबरोबर डॉक्टर सुरेश सावंत यांच्यावर जो गौरव ग्रंथ निघालेला आहे त्या गौरव ग्रंथाचं नाव काय? त्याचबरोबर 5 आर्याचं चाक ही कादंबरी कुणी लिहिली? आयाश नावाची कादंबरी कुणी लिहिलेली आहे? वेदन हा काव्यसंग्रह कुण्या कवयित्रीचा आहे? आणि तुम्हाला मी सांगतो, हे सगळे नांदेडमधल्या साहित्यिकावरच मी प्रश्न विचारत आहे, नांदेड जिल्ह्यातीलच. तर आपण हे लक्षात ठेवा. तर कोरा कागद निळी शाई ही साहित्यकृती कुणी लिहिलेली आहे? जिनगानी ही कादंबरी कोणत्या लेखिकेने लिहिलेली आहे? खजिना आनंदी कथाचा हा ग्रंथ कुणाच्या नावावर आहे? अक्षरनीती हे आत्मकथन कुणाचं आहे? संताची शक्ती उपासना हा ग्रंथ कुणाच्या नावावर आहे? लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन नांदेड जिल्ह्यामध्ये कोणाच्या पुढाकाराने घेतलं जातं? त्याचबरोबर प्रतिभेचा हिमालय अण्णाभाऊ साठे हा चरित्रात्मक ग्रंथ कुणी लिहिला? तुका म्हणे ऐशा नरा या एकांकिकेचे लेखन कुणी केलेले आहे? बोऱ्याची गाठ ही कादंबरी कुणी लिहिलेली आहे? आणि बळीवंत हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? मित्रो, या प्रश्नांची उत्तरं आपण द्यायची आहेत. आज जर आपण ज्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला जर यूट्यूब चॅनलच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये द्यायची इच्छा नसेल, तर तुम्ही 9767704604 या नंबरवर तुम्ही देऊ शकता. आणि या विजेत्यांची नावं उद्याचा भाग 2 मध्ये मी देणार आहे. कारण खरं तर खूप साहित्यिक असल्या कारणाने, नांदेड जिल्हा ही साहित्यिकाची भूमी असल्या कारणाने या भागातच काही साहित्यिक सगळे घेता आले नाहीत. म्हणून पुढच्या भागात मी उद्याच्या 10 वाजता काही साहित्यिक आणि साहित्यकृती आणि त्यांच्या काही पुरस्काराच्या अनुषंगाने प्रश्न उद्याच्या भागात विचारणार आहे, आणि परवाच्या भागात मग लातूर जिल्ह्यावर प्रश्न विचारणार आहे. धन्यवाद.